वेलकम स्टुडंट. आज आपण आयनिक इक्लिब्रिया या टॉपिकमधला पीएच स्केल हा भाग पाहणार आहोत. महत्त्वाचा भाग आहे. याच्यावर एक तुम्हाला इक्वेशन 2 मार्काचं विचारलं जातं पहा. पीएच स्केल. इन्स्टेड ऑफ रायटिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन in mole per decimeter cube, sometimes it is convenient to express it on the logarithmic scale. This is called as, or this is known as, a pH scale. Instead of writing concentration of hydronium ion, that is H3O plus ions in mole per decimeter cube, sometimes it is convenient to express it on the logarithmic scale. This is known as a pH scale. Sorensen in 1909 defined the pH of a solution as the negative logarithm to the base 10 of the concentration of H plus ions in solution in mole per decimeter cube, expressed mathematically as pH ची डेफिनेशन जी आहे, pH ची डेफिनेशन अशा प्रकारे सांगितलेली आहे की pH ऑफ ए सोल्यूशन ॲज द निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इन सोल्यूशन इन मोल पर डेसिमीटर क्यूब. ही डेफिनेशन सांगितलेली आहे pH ची. ठीक आहे. आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन डेफिनेशन काय सांगितले की negative logarithm to the base 10 ion concentration of H plus, आणि याच्यावरून डेफिनेशनवरून इक्वेशन तयार केलेलं आहे पहा. इक्वेशन pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन ही डेफिनेशन सांगितलेली आहे. सिमिलरली POH, जसं pH आहे तसंच pOH of a solution can be defined as the negative logarithm to the base 10 of the molar concentration of OH minus ions in solution. Molar concentration of POH is equal to negative logarithm to the base 10 OH minus ion concentration. ठीक आहे. आता याच्यावर आणखी रिलेशनशिप विचारलं होतं पहा. डेफिनेशन झाले pH ची डेफिनेशन, POH ची डेफिनेशन. pH ची डेफिनेशन काय? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, आणि POH निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 OH मायनस आयन, किंवा निगेटिव्ह लॉगेरिथम टू द बेस 10 आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. अशा प्रकारे डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. आणि त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन pH आणि POH. pH आणि POHचे रिलेशन आपणाला 1 मार्काला विचारलं जातं पहा. आता तुम्हाला आयनिक प्रोडक्टचं इक्वेशन तुम्हाला माहीत आहे. द आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज KW इज इक्वल टू H3O प्लस OH मायनस आयन, हायड्रोनियम आयन आणि OH मायनस आयन. नाव KW इज इक्वल टू 1 इंटू 10⁻⁴ ॲट टू 98 केल्विन. KW म्हणजे आयनिक प्रोडक्टसाठी आपण सिम्बॉल KW यूज करतो. KW इज इक्वल टू 1 इंटू 10⁻⁴ ॲट टू 98 केल्विन, अँड दस H3O प्लस इंटू OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 1.0 इंटू 10⁻⁴. टेकिंग लॉगरिथम ऑफ बोथ साईड वी राईट. आता या दोन्ही बाजूचा लॉग जर आपण घेतला तर इक्वेशन अशा प्रकारे येईल. लॉग टू द बेस 10 concentration of H3O plus log to the base 10 OH minus ion is equal to -14 minus log to the base 10 H plus ion concentration plus minus log to the base 10 OH minus ion concentration is equal to 14. ठीक आहे. आता या दोन्ही इक्वेशनवरून आपल्याला अशा प्रकारची इक्वेशन तयार होईल की pH प्लस POH इज इक्वल टू 14. कारण का तर निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H प्लस आयन याला आपण pH म्हणतो, आणि निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 OH मायनस आयन याला POH म्हणतो, आणि म्हणून pH प्लस POH इज इक्वल टू 14.
आता तुम्हाला याच्यावर रिलेशनशिप बिटवीन पी एच आणि पी ओ एचवरती क्वेश्चन विचारला जातो. प्रूव्ह पी एच प्लस पी ओ एच इज इक्वल टू 14 अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते. असा जर क्वेश्चन विचारला तर हा क्वेश्चन तुम्हाला हे पूर्ण डेरिव्हेशन तुम्हाला सोडवावं लागतं. पहा सिंपल आहे, थोडंसं समजून घेतलं तर अवघड नाही. पहा ठीक आहे. आता पुढचा पॉईंट पाहूया. आता ॲसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी ऑफ ॲक्वस सोल्युशन हे आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. जरी याच्यावर क्वेश्चन नाही विचारला, एक्झामला क्वेश्चन नाही विचारला तरीसुद्धा हे आपणाला येणं आवश्यक आहे. ॲसिडिटी, बेसिसिटी आणि न्यूट्रलिटी आपणाला माहीत आहे की त्या सोल्युशनचा पी एच बरोबर जर 7 असेल तर त्याला आपण 7 पी एच असेल तर न्यूट्रल म्हणतो, आणि 7पेक्षा कमी असेल तर ॲसिड म्हणतो, आणि जास्त असेल 7पेक्षा पी एच जास्त असेल तर बेसिक किंवा बेसिसिटी असं म्हणतो. ठीक आहे. आता न्यूट्रलिटर किंवा न्यूट्रल सोल्युशन, ॲसिडिक सोल्युशन आणि बेसिक सोल्युशन. प्युअर वॉटर और एनी ॲक्वस न्यूट्रल सोल्युशन ॲट 298 केल्विन डिग्री इज H3O प्लस इज इक्वल टू OH मायनस आयन. म्हणजे H प्लस आयन आणि OH मायनस आयन हे इक्वल असतात, आणि त्यामुळं त्याची व्हॅल्यू जी आहे 1 × 10⁻⁷ मोलार असते. म्हणून pH इज इक्वल टू -log⁻10 H प्लस इज इक्वल टू -log⁻10 1 × 10⁻7 इज इक्वल टू 7 न्यूट्रल सोल्युशनचा pH. त्यानंतर ॲसिडिक जर असेल तर ॲसिडिक सोल्युशन, इन ॲसिडिक सोल्युशन देर इज एक्सेस ऑफ H3O प्लस आयन or H3O plus ion is greater than OH minus ion. Hence, H3O plus is greater than 1 × 10⁻⁷ and pH is equal to, pH is less than 7. आता basic solution, in basic solution the excess of OH minus ion are present, that is H3O plus ion is less than OH minus ion, or H plus ion or H3O plus ion is less than 1 × 10⁻⁷ with pH is greater than 7. Therefore, the pH is greater than 7 are termed as basic solution. ठीक आहे. ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. आता त्यानंतर आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट हा पॉईंट पाहणार आहोत. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिकलसुद्धा आहे. पहा सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणून हे प्रॅक्टिकल घेत असतो आपण. काय करतो, तुम्हाला एक 4 सॉल्ट देत असतो आणि त्या 4 सॉल्टची ॲसिड, बेस, न्यूट्रल त्याचा pH मोजायला सांगतो. त्या ॲक्वस सोल्युशनचा pH पेपरच्या साह्याने किंवा युनिव्हर्सल इंडिकेटरच्या साह्याने त्या सोल्युशन तयार केलेलं जे आहे त्या सोल्युशनचा pH तुम्ही मोजायचा असतो. आणि शिवाय ते ॲसिड आहे का, बेस आहे का, न्यूट्रल आहे हे तुम्ही त्या ठिकाणी डिटरमाइन करायचं असते. हे 2 किंवा 3 मार्काला प्रॅक्टिकलला सुद्धा हा सॉल्ट हायड्रोलिसिस किंवा हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट हा एक्सपेरिमेंट आहे. पहा आता यामध्ये देर आर 4 टाइप्स ऑफ सॉल्ट. सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस काय, सॉल्ट कसा तयार होतो आपण पाहतो. एक रिॲक्शन आपण पाहूया. NaOH प्लस HCl टू गिव्स NaCl प्लस H2. यामध्ये NaCl हे सॉल्ट आहे. हे सॉल्ट कसं तयार झालं, ॲसिड आणि बेसची रिॲक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी सॉल्ट तयार झालं. आणि हे ॲसिड कुठला आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे HCl, आणि बेस कुठला आहे, स्ट्रॉंग बेस आहे. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस याच्यापासून सॉल्ट तयार झाला NaCl. आणि असे जे टाईप्स आहेत त्याला आपण सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस म्हणतो. आता यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड कुठले आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. स्ट्रॉंग ॲसिड HCl आहे, H2SO4 आहे, HBr आहे, HNO3 हे स्ट्रॉंग ॲसिड आहेत. आणि स्ट्रॉंग बेस काय आहेत, NaOH आणि KOH. हे ॲसिड आणि बेसची रिॲक्शन झाल्यानंतर जे सॉल्ट तयार होतं त्या सॉल्टला आपण स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस असं सॉल्ट असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल त्यामध्ये कुठले सॉल्ट आहेत, NaCl कसं तयार झालं, HCl प्लस NaOH याच्यापासून NaCl तयार झालं. त्यानंतर Na2SO4 कसं तयार झालं, H2SO4 आणि NaOH ची रिॲक्शन झाल्यानंतर Na2SO4 तयार झालं. त्यानंतर NaNO3 HNO3 आणि NaOH ची रिॲक्शन झाल्यानंतर NaNO3 हा सॉल्ट तयार झाला. KCl
HCl आणि KOH ची रिॲक्शन झाल्यानंतर KCl हा सॉल्ट तयार झाला आणि KNO3 हा KOH आणि HNO3 ची रिॲक्शन झाल्यानंतर KNO3 हा सॉल्ट तयार झाला. हे जे सॉल्ट आहेत या सॉल्टला आपण स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस टाईप सॉल्ट असं म्हणतो. ठीक आहे. आता त्यानंतर सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. आता वीक बेस कुठले आहेत? NH4OH आहे, COH टॉईस आहे, त्यानंतर MgOH टॉईस आहे. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल NH4Cl यामध्ये ॲसिड हा स्ट्रॉंग आहे, म्हणजे HCl आणि NH4OH ची रिॲक्शन झाल्यानंतर NH4Cl हा सॉल्ट तयार झाला. CuSO4 यामध्ये CuOH टॉईस आणि H2SO4 याची रिॲक्शन होऊन CuSO4 तयार झाला. HNO3 आणि NH4OH ची रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी NH4NO3 हा सॉल्ट तयार झाला. CuCl2 HCl आणि CuOH टॉईस याची रिॲक्शन होऊन CuCl2 हा सॉल्ट तयार झाला. ठीक आहे. आता त्यानंतर सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. यामध्ये ॲसिडिक ॲसिड आणि NaOH ची रिॲक्शन होऊन सोडियम ॲसिडेट तयार झालं. त्यानंतर KOH आणि HCN याची रिॲक्शन होऊन KCN तयार झालं. Ne2CO3 हा HCO3 आणि NaOH याच्यापासून Ne2CO3 तयार झाला. ठीक आहे. त्यानंतर सॉल्ट फ्रॉम वीक ॲसिड अँड वीक बेस. वीक ॲसिड ॲसिडिक ॲसिड आणि NH4OH याच्यापासून अमोनियम ॲसिडेट तयार झालं. त्यानंतर अमोनियम NH4OH आणि HCN याच्यापासून NH4Cl हा सॉल्ट तयार झाला. अशा प्रकारे ॲसिड बेसची रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी सॉल्ट वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट तयार होतात. ठीक आहे. आता त्यानंतर कन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस. When a salt is dissociated in water, it dissociates completely into its constituent ions. The solvent water dissociates slightly as. For example, liquid water to gives H3O plus and OH minus ion in aqueous medium. ठीक आहे. त्यानंतर pure water is neutralized or neutral and H3O plus is equal to OH minus ion. आता प्युअर वॉटरमध्ये ॲसिड आणि बेसचं कॉन्सन्ट्रेशन सेमच असते आणि म्हणून त्याचा pH हा 7 असतो. इफ द आयन्स ऑफ द सॉल्ट डू नॉट इंटरॅक्ट विथ वॉटर, the hydronium and hydroxyl ion concentrations remain equal and the solution is neutral. When one or more of the salt ions react with water, the equality of concentrations of H3O plus and OH minus ions is disturbed. The solution does not remain neutral and becomes acidic or basic depending on the types of salt. Such a reaction between the ions of salt and the ions of water is called as hydrolysis of salt. आता याच्यावर डेफिनेशन काय सांगता येईल? Hydrolysis of salt is defined as the reaction in which cations or anions or both ions of a salt react with ions of water to produce acidity or alkalinity or sometimes even neutrality are termed as hydrolysis of salt. Hydrolysis of salt म्हणजे काय की या रिॲक्शनमध्ये कॅटायन आणि ॲनायनची रिॲक्शन हे वॉटरमधील आयन्स बरोबर झाल्यानंतर ते सोल्युशन जे आहे ॲक्वस सोल्युशन हे ॲसिडिक किंवा अल्कली जर सोल्युशन झालं किंवा न्यूट्रल झालं तर त्याला आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट असं म्हणतो. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट कॅटायन किंवा ॲनायन किंवा दोन्हीची रिॲक्शन हे वॉटरमधल्या आयन्स बरोबर जर झाली आणि त्या ठिकाणी ते सोल्युशन ॲसिडिक किंवा न्यूट्रल झालं किंवा बेसिक झालं तर त्याला आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट असं म्हणतो. ठीक आहे. आता यानंतर सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस.
NaCl is a salt of strong acid HCl and a strong base NaOH. When it is dissolved in water, it dissociates completely into its ions Na plus Cl minus. The ions Na plus and Cl minus have no tendency to react with water. This is because the possible product is NaOH and HCl. Of such reactions are strong electrolytes and dissociate completely in aqueous solution. In other words, Na plus Cl minus plus H2 to give HCl and NaOH. Strong acid, strong base, possible product. HCl plus NaOH plus H2 to give H3O plus Cl minus Na plus OH minus. Thus, the reactants and the products are the same. This implies that neither the cation nor anions of the salt react with water, or there is no hydrolysis. Equality H3O plus is equal to OH minus produced by ionization of water is not disturbed and solution is neutral. It may be concluded that salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis. ठीक है. आता यानंतर salt of strong acid and weak base. Salt of strong acid and weak base. Copper sulfate is salt of strong acid and acid H2SO4 and weak base CuOH twice. When copper sulfate dissolved in water, it dissociates completely as CuSO4 in aqueous solution to give Cu2 plus SO4 2 minus. SO4 2 minus ions of salt have to tendency to react with water because the possible product is H2SO4 is a strong electrolyte. The reaction of copper 2 plus ions and OH minus ions form unionized copper CuOH twice. The hydrolytic equilibrium for CuSO4 is then written as Cu2 plus in aqueous medium plus 4H2 liquid to give CuOH twice aqueous plus 2H3O plus in aqueous. Due to presence of excess of H3O plus ions, presence of H2O plus ions, copper Cu2 plus 4H2 liquid to give CuOH twice plus 2H3O plus in aqueous medium. Due to presence of excess of H3O plus ions, the resulting solution of copper sulfate becomes acidic and turn blue litmus red. Blue litmus red. ठीक है. Formation of sparingly soluble copper hydroxide by hydrolysis makes the aqueous solution of copper sulfate turbid. If H2SO4 that is H3O plus ions are added, the hydrolytic equilibrium shifts to the left. A turbidity of CuOH twice dissolves to give a clear solution. To get a clear solution of CuSO4, the addition of H2SO4 would be required. Okay? Then salt of weak acid and strong base. Sodium acetate is the salt of weak acid CH3COOH and strong base NaOH. When dissolved in water, it dissociates completely. यामध्ये जर रिॲक्शन पाहिली सोडियम ॲसिटेट याचं डिसोसिएशन होऊन त्या ठिकाणी ॲक्वस CH3COO मायनस आयन फॉर्म होतो आणि Na प्लस आयन तयार होतो. आणि वॉटर जर आपण पाहिलं तर H3O प्लस आयन आणि OH मायनस आयन फॉर्म होतो. आता या सोल्युशनमध्ये सोल्युशन ऑफ सोडियम ॲसिटेट यामध्ये Na प्लस आयन आहे, H3O प्लस CH3COO आणि OH मायनस
Na plus ions of salt have no tendency to react OH minus ions, कारण याच्यापासून NaOH तयार होते. Water, since the possible product of reaction is NaOH, a strong electrolyte. On the other hand, reaction of CH3COO minus ions of salt with H3O plus ions from water produces unionized acetic acid. CH3COO aqueous plus H2O liquid to give CH3COO plus OH minus ion. Thus, the hydrolytic equilibrium of sodium acetate is sodium acetate plus H2O to give acetic acid plus Na plus OH minus. As a result of excess OH minus ions produced, the solution become basic. The solution of sodium acetate is therefore basic. आता यामध्ये तुम्हाला pH जो आहे, ॲसिडिक ॲसिड म्हणलं की आपण ॲसिड म्हणतो, परंतु सोडियम ॲसिटेट हे बेसिक इन नेचर आहे, कारण त्याची रिॲक्शन जे आहे ते स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड बरोबर झालेले आहे. बेस हा स्ट्रॉंग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या सोल्युशनमध्ये OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे हायर असते आणि म्हणून हे जे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन हे बेसिक इन नेचर असते. ओके, धन्यवाद.